काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण आपल्यासोबत आहेत. मला सांगा सर, आज अमित शहा यांची सभा पार पडली, मोठं आव्हान भाजपनं दिलंय तुमच्या मतदारसंघात. आता ह्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. भाजपा असेल का काँग्रेस असेल का इतर पक्ष असतील, ह्या एकमेकावर टीका होणारच, एकमेकावर कुरकुरी होणारच. त्यांनी भाजपच्या अमित शहानी इथं भाषण केलं माझ्या होम पिचवर. मला एक म्हणायचं आहे त्यांना, शहासाहेबांना, दिल्लीहून तुम्हाला इथे माझ्या होम पिचवर यावं लागलं, कारण ह्या मतदारसंघातली परिस्थिती अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये काँग्रेसच्या पाठीशी आहे. म्हणून तुम्ही इथे येऊन आपलं हे लोकांना प्रबोधन केलं. Come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. अमित शहा असंही म्हणाले की काँग्रेस अर्धी संपली. काँग्रेस संपली नाही, उलट ताकदीनं उभा टाकलेली आहे. जरी काही काँग्रेसचे नेते त्यांनी आयात केले, त्यांना आयात करायची काय गरज पडली BJPच्या लोकांना? तुम्ही बघा, 50% लोक त्यांच्या सत्तेमध्ये असलेले काँग्रेसमधून गेलेले आहेत. त्यांची ताकद शक्ती कमी झाली म्हणून इकडल्या आमच्या काँग्रेसच्या लोकांना आयात करून पक्ष वाढवण्याचं काम त्यांना करावं लागलं. एक ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पवारांनी टीका केली, ते असं म्हणतात की काँग्रेसचा उमेदवार हा बैल बाजारातील पाटील आहे. काही हरकत नाही त्यांना म्हणलं असेल, पण माझ्या गावचं नाव नायगाव बाजार या ऑन द रेकॉर्डवर आहे. मी बाजारच्या गावचा आहे मुळात आणि शेतकरी कुटुंबातला आहे. माझा कुठला धंदा अनाधिकारी, त्याचे धंदे असतील राजेश पवारचे, पण मी एक शेतकरी कुटुंबातला, सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे. आज निवडणुकीला जाताना त्यांनी जे आरोप केले ते चुकीचे आहेत. अशोकराव चव्हाण असं म्हणतात की ही जागा 100% निवडून येईल अशी गॅरंटी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. कसं बघता याच्याकडे? नाही, आता अशोकराव साहेबांनी पूर्ण महाराष्ट्राची गॅरंटी घेतली म्हणले तर वागव होणार. आता कुणाकुणाच्या गॅरंट्या घेतल्यात आणि उद्या लोक काय करतील हे त्यांच्या हातात नाही ना. उद्या जनतेच्या हातात आहे, कुणाला निवडून द्यावं, त्या ठिकाणी विजयी कुणाला करावं, हा लोकांनी घेतलेला निर्णय आहे. आणि आज माझी बाजू भक्कम आहे, म्हणूनच तिथं अमित शहाला माझ्या दारापर्यंत, माझ्या गावापर्यंत यावं लागलं. प्रचार सिगेला पोहोचला आहे. काँग्रेसचं कोणी राष्ट्रीय नेतृत्व प्रचारासाठी नांदेड येणार आहे का? येणार आहेत प्रचारासाठी. काँग्रेसचे आमचे या ठिकाणी राहुल गांधी येणार आहेत, प्रतापगडी येणार आहे, आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येणार आहेत, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री येणार, असे अनेक कार्य. आणि आमचे एक महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे नाना पटोले आहेत, हंडोरे साहेब आहेत. ही मंडळी आम्हाला या काँग्रेस प्रचारामध्ये इथं राहून मार्गदर्शन करतात. निश्चितच हे होते काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण, ज्यांनी सांगितलं की जर काँग्रेस संपली असेल तर अमित शहांना माझ्या घरापर्यंत किंवा नरसीत यायला का लागतं. त्याचबरोबर जे आहे ते प्रचारासाठी राहुल गांधी यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. ज्ञानेश्वर लोंढे, TVNN मराठी, नांदेड.